जस्ट इग्नोर इट. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. भावनाने रागारागानेच जॉगिंगचे शूज पायात घातले आणि पायऱ्या उतरत ती खाली आली. आता हे रोजच झालं होतं. या लोकांसाठी कितीही करा, यांच्या तक्रारी संपतच नाहीत. आणि मग आपण काही बोललो तर मग आपल्याला उद्धटपणाचं लेबल लावून मोकळे होतात. हे नातेवाईकांमध्ये आपापसात बोलताना आपली बदनामी करतात. स्वतःचे दुर्गुण कधी पाहणार नाहीत. सासू सासरे नणंद नवरा सगळे एकाच माळेचे मणी आहेत. दुर्गुणांमध्ये एकापेक्षा एक सरसच. रागारागाने ती चालत होती. मनात एवढे विचार की आजूबाजूचं भान नव्हतं. रस्ता क्रॉस करताना लक्षात आलं की आपण खूप चुकीच्या पद्धतीने रस्ता क्रॉस केलाय. समोरचा माणूस शेवटी ओरडला, अहो मॅडम, कुठल्या तंद्रीत चाललाय, गाडी बघा ना पुढे. शेवटी मग ती भानावर आली. सॉरी म्हणत तिने शांतपणे रस्ता क्रॉस केला. गार्डनमध्ये गेली खरी, पण आज जॉगिंग करायचा, वॉकिंग करायचा, रनिंग करायचा काही मूड नव्हता. आपल्या तब्येतीकडे थोडं लक्ष देता यावं म्हणून सकाळी 5 वाजता उठून नाश्ता डबा सगळं करून ती जॉगिंगसाठी घराबाहेर पडत होती. पण तरीही हेच राहिलं तेच राहिलं. डबा आमच्या हातातच द्या, नाश्त्याची प्लेट आमच्या हातातच द्या, याच्यात मीठ कमी, त्याच्यात तिखट जास्त. सगळ्याच बाजूने सगळ्यांची भूण भूण चालू असायची. आणि मग या सगळ्यांचे वार ती एकटीच झेलायची. नुसते वार झेलायची नाही तर त्याला बरोबरीने प्रतिकार सुद्धा करायची, चोख प्रत्युत्तर द्यायची आणि सगळ्यांची तोंड एकदम गप्प करून ठेवायची. पण सरते शेवटी लक्षात यायचं की या मूर्खांबरोबर भांडणं करून आपलीच एनर्जी संपत आहे. पुढे मग छोट्या विराजसला शाळेत सोडायचं, त्याचा अभ्यास घ्यायचा, त्याच्याबरोबर चांगले क्षण घालवायचे, यासाठी वेळच मिळायचा नाही. तिला खरं तर घरी बसून काहीतरी स्टार्टअप पण करायचं होतं, पण त्या गोष्टीचा सुद्धा विचार करायला वेळ मिळत नसे. सगळा वेळ आज काय घडलं, काल काय घडलं, कोण काय बोललं, आपण त्यावर असं बोलायला हवं होतं, तसं उत्तर द्यायला हवं होतं, यातच जात होता. वेळ सुद्धा, एनर्जी सुद्धा आणि तब्येत सुद्धा. दुर्दैवाची गोष्ट अशी की याचं कुणालाही काहीही सोयर सुतक नव्हतं. त्यांची चुकी असली की काहीच घडलं नाही असं दाखवायचं आणि भावनाची चुकी असली की मग मात्र त्याची 4-8 दिवस चांगलीच उजळणी करायची. असा यांचा हा खाक्या. आज तर ती जामच भडकली होती. रोज रोज पोहे उपमा नाहीतर पोळी भाजी, या पलीकडे तुला दुसरा काही नाश्ता बनवताच येत नाही का ग, असं सासूबाईंनी विचारल्यावर ती पण भडकून म्हणाली होती, नाही येत. तुम्हाला वेगळं काही येत असेल तर करा की सगळ्यांसाठी. मग त्यांनी हिचा उद्धार केला, हिच्या माहेरच्यांचा उद्धार केला, 7 पिढ्यांचा उद्धार केला. भावना सुद्धा काही कमी नव्हती. तिने सुद्धा जमेल त्या शब्दात सासूबाईंचा अपमान केलाच. निघताना एवढी गोष्ट सुद्धा म्हणाली, तुम्हा लोकांबरोबर बोलणं म्हणजे चिखलात लोळण्यासारखं आहे. तेवढं बोलून दरवाजा आपटून ती बाहेर पडली. पण तिला पक्क ठाऊक होतं की घरी जाऊन त्या पुन्हा तिला 4 गोष्टी ऐकवणार, सुनावणार. या सगळ्या गोष्टींसाठी त्यांच्याकडे खूप स्टॅमिना असतो. पण आपलं तसं होत नाही. भांडण करून असं वाटतं, हे असलं आयुष्य तरी आपल्याला नको होतं. काय पाप केलं होतं की कर्मबंधनाने अशा माणसांच्या सोबतीत आलो. ती बेंचवर गुपचूपपणे जाऊन बसली. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे, व्यायाम करणाऱ्या लोकांकडे, जॉगिंग करणाऱ्या बायकांकडे कुतूहलाने पाहत राहिली. तेवढ्यात उजवीकडून कुणीतरी जॉगिंग करून येताना तिने पाहिलं आणि तिला भयंकर आश्चर्य वाटलं. तिची मैत्रीण प्राजक्ता होती. प्राजू तू, आश्चर्याने भावनाने विचारलं. हो हो मीच. तू कशी आहेस भावना, तिच्या बाजूला बसून प्राजक्ताने विचारलं. कॉलेज नंतर कितीतरी वर्षांनी त्या दोघी भेटत होत्या. एकमेकींना भेटून खूप आनंद झाला होता. कॉलेज संपलं, लग्न झालं, कॉन्टॅक्ट तुटले आणि आज अचानकपणे दोघी समोरासमोर आल्या होत्या. कशी आहेस प्राजू, आणि तू इथे कशी, कुठे राहतेस, काय करतेस, सगळं सगळं ऐकायचंय मला, भावना म्हणाली. हो हो सांगते ना. अलीकडेच मी निलायम पार्कमध्ये शिफ्ट झाले. एका फायनान्स कंपनीत ऑडिटर म्हणून काम पाहते. पूर्वी खारगावला राहायचे, पण अलीकडेच इथे फ्लॅट घेतलाय. मोठी मुलगी 12वी सायन्सला आणि धाकटी यंदा 10वीला. दोघी बोर्डात, त्यामुळे घरी सगळं सिरियस आहे. हसत हसत प्राजक्ता म्हणाली. तू सांग, तू काय म्हणतेस. अगं मला एक मुलगा आहे, 9वीत आहे यावर्षी. मी ना ओम साईमध्ये राहते. जॉब करत होते ग, पण घरच्या सगळ्या जबाबदाऱ्यांमुळे सोडला तो. सध्या हाऊसवाईफच आहे. बोलताना भावनाचा चेहरा पडला. तिच्या खांद्यावर हात ठेवत मग प्राजक्ता म्हणाली, हाऊसवाईफ काय, होम मेकर म्हण. आपण जे काम करतो त्याची आपल्याला प्रतिष्ठा वाटलीच पाहिजे. कुणीतरी होम मेकिंगचं काम करतंय म्हणूनच तर होम ब्रेकिंग होत नाहीये ना. आणि हे फॅक्ट आहे. प्राजक्ता असं म्हणाली तशी भावना अधिक खिन्न झाली. काय ग, काय झालं, प्राजक्ताने विचारलं. खरं सांगू प्राजू, या सगळ्या गोष्टी बोलायला चांगल्या वाटतात. ज्या कामाला मोबदला नाही, पैसा नाही, स्टेटस नाही, त्या कामाबद्दल आपल्यालाच प्रतिष्ठा कशी ग वाटायची. प्राजक्ताने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं.
मनात काही वेगळं चाललंय का भावना? प्राजक्ताने विचारल्यावर ती फक्त हसली. अगं बोलण्यासाठी खूप आहे, पण दिवस सुद्धा पुरणार नाही. तुला तुझी बरीच कामं असतील, ऑफिसला जायचं असेल, त्यामुळे पुन्हा केव्हा तरी निवांतपणे भेटून बोलू. भावना म्हणाली. बोलण्यासारखं आहे ना, मग जरूर बोल. ऑफिसची कामं होत राहतील. एवढ्या वर्षांनी माझी मैत्रीण भेटलीये, तिच्याकडे बोलण्यासारखं खूप आहे, तर मग बोलणं हे व्हायलाच पाहिजे. थांब, मी लगेच कळवून टाकते आज ऑफिसला थोडं उशिरा येणार आहे म्हणून. असं म्हणून तिने टेक्स्ट मेसेज टाईप केला आणि पाठवून सुद्धा दिला. भावनाला फार कमाल वाटली. राजू, माझं बोलणं तुला इतकं महत्वाचं वाटतं की तुझा महत्वाचा वेळ तू माझ्यासाठी काढलास? ऑफकोर्स वाटतं यार. आपल्या प्रत्येकीला काही ना काहीतरी बोलायचं असतं, सांगायचं असतं. दुर्दैवाने ऐकणारे कान मात्र कमी आहेत. एकदा का वुमन्स डे साजरा केला ना की वर्षभर सगळेजण पाहिजे तसं वागायला मोकळे होतात. त्यात फक्त पुरुषच नाही, बायका सुद्धा आघाडीवर असतात बरं. दुर्दैवाने आपल्या इथे कम्युनिकेशन स्किल शिकवलं जातं. इंग्लिशमध्ये अगदी स्टेजवर सुद्धा आपला मुद्दा स्पष्टपणे फाड कसा मांडायचा याचं ट्रेनिंग दिलं जातं. पण क्रियाशील होऊन, भावनाशील होऊन समोरच्याचं म्हणणं कसं ऐकायचं याचं मात्र ट्रेनिंग दुर्दैवाने दिलं जात नाही. म्हणून बोललेलं कानावर फक्त आदळतं, मनावर उमटत नाही. आणि मग तिथेच नात्यांमध्ये दुरी वाढते, गैरसमज वाढतात. अगं बाकी सगळ्यांच्या नात्यांचं तर सोड, आपण आपल्याशी सुद्धा नातं तयार करू शकत नाही अशी परिस्थिती झाली आता. माझंही काही वर्षांपूर्वी असंच झालं होतं. सगळीकडे बाहेरच दोष शोधत होते मी. स्वतःशीच कनेक्शन तुटलं होतं. पण जेव्हा डोळे बंद केले तेव्हा मात्र अंतर्चक्षू उघडले. समजलं मला बाहेर कुठेच बदल करायचा नाही. जो काही बदल करायचाय तो स्वतःमध्ये करायचाय. तेव्हा मग असं ठरवलं, आपण जितकं चांगलं बोलतो त्याही पेक्षा चांगल्या पद्धतीने ऐकायला शिकायचं, दुसऱ्यांचंही आणि स्वतःचंही. तेव्हा आज तू बिंदास्त बोल. तुला जे काही बोलायचंय ते सगळं बोल. तू जे बोलशील आणि जे बोलणार नाहीस त्या सगळ्याच गोष्टी मी माझ्या कानाने आणि मनाने ऐकायचा प्रयत्न करीन. तिच्या खांद्यावर हात ठेवत प्राजक्ता म्हणाली. राजू, तुझ्या बोलण्यानेच अर्ध टेन्शन कमी झालं माझं. खरंच आपलं ऐकणारं कोणी नाही असंच सतत वाटत राहतं मला. नवऱ्याला काही बोलायला जावं तर तो म्हणतो, सारखी एकच गोष्ट का उगाळतेस तू? मलाही नाही आवडत ग तीच गोष्ट पुन्हा पुन्हा बोलायला. पण बोलले नाही तर मनात खदखदत राहते. फार त्रास होतो मला त्याचा. कुणापाशी बोलावं, कसं बोलावं काही कळत नाही. विचार येत राहतात, ओव्हर थिंकिंग होत राहतं आणि मग सगळी एनर्जी त्यातच संपून जाते. काही करायचा उत्साह राहत नाही. माझं शरीर काम फक्त खेचतंय असं वाटत राहतं मला. आणि या सगळ्या गोष्टींचा मला खूप त्रास होतो ग. बोलता बोलता भावनाचा गळा दाटून आला. या क्षणी तू काय फील करतेस हे मी समजू शकते, पण एक मैत्रीण म्हणून अगदी परखड मत देते तुला. तुला त्रास होतो कारण तो तू करून घेतेस. ते ऐकताच भावना तिच्याकडे पाहत राहिली. हो भावना, काही वर्षांपूर्वी मी सुद्धा याच चुका करत होते. मग आत्मपरीक्षण केलं, आजूबाजूच्या परिस्थितीचं निरीक्षण केलं, पुस्तकं वाचली, चांगल्या लोकांचे विचार जाणून घेतले आणि मग स्वतःमध्ये जरूर ते बदल घडवून आणले. मला असं वाटायचं की बाहेरची परिस्थिती बदलली की माझी मनस्थिती बदलेल, पण खरं तर गोष्ट उलट होती. मी माझी मनस्थिती बदलायला सुरुवात केली आणि हळूहळू दिसलं की परिस्थिती सुद्धा बदलतीये. अर्थात हा सगळा बदल एका रात्रीत होत नसतो, पण तो होतो एवढं मात्र निश्चित. भावनाने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. म्हणजे काय, घरातले लोक समोरचे आपल्याला काही बोलले तर आपण आपल्या मनाला लावून घ्यायचं नाही. ते आपल्याला वाटेल तसं बोलणार, पण आपण मात्र त्यांना काहीच बोलायचं नाही. हा पळपुटेपणा नाही का, भित्रेपणा नाही का प्राजू? अगं मुळीच नाही. कारण मुळात शक्ती समोरच्या व्यक्तीच्या शब्दांमध्ये नसतेच. त्यांच्या शब्दांना शक्ती कोण पुरवतं माहितीये? आपण. त्यांच्यावर लक्ष आणि ध्यान केंद्रित करून. समजा कुणी तुला जॅपनीज किंवा चायनीज भाषेमध्ये 10-15 वाईट गोष्टी बोलल्या तर तुला वाईट वाटणारच नाही, कारण शब्द वाईट असले तरी तू त्याला ऊर्जा दिलेली नाहीस, तू त्याच्यावर ध्यान दिलेलं नाहीस. मुळात तुझ्या मेंदूपर्यंत ते पोहोचलेलंच नाही. मला एवढंच म्हणायचंय, ज्याला आपण कटू शब्द, विषारी शब्द म्हणतो ते फक्त शब्दच असतात. त्याला आपल्या अंगाला चिकटवून कडवटपणा आणि विष पुरवण्याचं काम आपला मेंदू आणि मन करत असतं. आणि अगं समोरच्या भांडणाऱ्या व्यक्तीला हेच हवं असतं की त्यांच्या शब्दाने तुम्ही डिस्टर्ब झाला पाहिजेत, तुम्ही त्यांना स्पष्टीकरण देत राहिला पाहिजेत. त्यानेच त्यांना इम्पॉर्टन्स मिळत असतो. जाणून बुजून अशा लोकांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे पळपुटेपणा किंवा भित्रेपणा नसतो ग, उलट ते साहस असतं. तीच खरी बुद्धिमत्ता असते. बुद्धिमान माणसंच कोणत्या गोष्टींना आपल्या मनात, बुद्धीत आणि आयुष्यात प्रवेश द्यायचा आणि कोणत्या गोष्टींना द्यायचा नाही हे ठरवू शकतात.
आपल्या पवित्र मनमंदिरात प्रत्येक अशांत गोष्टीला स्थान न देण्याचा निर्णय हा आपलाच असला पाहिजे. वस्तू, व्यक्ती किंवा परिस्थिती वेळेनुसार, सोयीनुसार, काळानुसार संकट घेऊन येणारच आणि रोज ती संकट आपल्यावर आदळतच असतात. पण खरा प्रॉब्लेम हा नसतोच. प्रॉब्लेम तर हा आहे की जरुरीपेक्षा आपण त्याला जास्त महत्त्व देतो. लोकांना आपल्याला समजण्याची, समजून घेण्याची अजिबात इच्छा नसते. त्यांच्यासाठी त्यांचं म्हणणं, त्यांचं आयुष्य, त्यांचा इगो महत्त्वाचा असतो. पण भांडणाद्वारे, स्पष्टीकरणाद्वारे आपण त्यांना समजवायला जातो आणि आपलं महत्त्व मात्र कमी करून घेतो. म्हणूनच महत्त्व देण्यापेक्षा दुर्लक्ष करणं केव्हाही चांगलं. गोष्टी इग्नोर करायला शिक भावना. अगं पण एवढं सोपं आहे का ते? घरी सगळेजण तोफा डागत असतात, आपण त्यांना इग्नोर कसं करायचं? उलट अशाने गैरसमज आणखीन वाढणार नाहीत का? त्यांना कदाचित असंही वाटेल की ही आपल्याकडे लक्ष देत नाही म्हणजे आपला अपमानच करतेय किंवा गप्प राहून बदला घेतेय. भावना असं म्हणताच प्राजक्ताला हसू आलं. अगं भावना, इग्नोर करणं म्हणजे राग नाही किंवा बदला नाही. ती एक साधना आहे जी तुम्हाला शिकवते की प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं जरुरी नसतं. प्रत्येक व्यक्तीला उत्तर देणं जरुरी नसतं. प्रत्येक गोष्ट पर्सनली घेऊन, मनावर घेऊन त्याचा त्रास करून घेणंही जरुरी नसतं. कुणीतरी काहीतरी क्रिया करायची, त्याच्यावर आपण प्रतिक्रिया द्यायची. मग आपल्या मनाची शांती कुठे राहिली? तिला काही किंमतच नाही का? आपण आपलं स्वातंत्र्य समोरच्याच्या हातात देऊन टाकतो. आपल्या आयुष्याच्या दोऱ्या त्याच्या हातात असतात आणि समोरची व्यक्ती आपल्याला नाचवत असते. खरी गोष्ट अशी आहे की तुमच्या परवानगीशिवाय कधीच कुणीच तुमचा अपमान करू शकत नाही. कुणी आपल्याला काही बोललं, आपल्याला वाटतं आपण त्या पात्रतेचे नाही. कुणी प्रशंसा केली तर आपल्याला वाटतं की आपली योग्यता वाढली. पण यात आपण आपल्याला समजून घेण्याचा भाग कुठे राहिला? आपले विचार दुसऱ्यांवर अवलंबून असतात. आपलं जीवन दुसऱ्यांवर विसंबून असतं आणि जे जीवन दुसऱ्यांवर अवलंबून किंवा विसंबून आहे ते स्वतंत्र कसं? ती निव्वळ गुलामी असते, वैचारिक गुलामी. ज्या गोष्टीत आपण अडकून पडतो ती गुलामी. ज्या गोष्टीने आनंद आणि समाधान मिळतं ते खरं स्वातंत्र्य. मी आतापर्यंत जे काही बोलले ती निव्वळ थिअरी होती. आता काही प्रॅक्टिकल गोष्टी सांगते. ज्या गोष्टी मी स्वतःला बदलण्यासाठी सुरू केल्या होत्या त्या मी तुला सांगते. पटलं तर बघ. रोज मनाशी हेच म्हणायचं की माझी मनशांती माझ्यासाठी महत्वाची आहे. मला समोरच्याकडे दुर्लक्ष करायचंय कारण त्याने माझी मनशांती टिकून राहणार आहे. समोरच्याने आतापर्यंत केलेल्या चुकांना मी क्षमा करून टाकणार आहे. त्यांना या बंधनातून मुक्त करणार आहे कारण मला इतर कुणावरही उपकार करायचे नाहीत, पण मला माझ्यावर स्वतःवर उपकार करायचे आहेत. मला सांग, त्यांच्यावर चिखल उडवायचा म्हणून तो चिखल आपण किती काळ हातात धरून ठेवायचा? त्याची दुर्गंधी आपल्यालाच घाण करते ना. एकदा का हा विचार मनात पक्का झाला की मग आपला फोकस हलवायचा. ज्या ज्या गोष्टींकडे आपलं लक्ष जातं ती गोष्ट आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येत राहते. सरळ एक डायरी घेऊन बस. मनात जे जे काही विचार येतात, अगदी ओव्यांपासून शिव्यापर्यंत जे काही मनात येते ते सगळं भराभर लिहायचं. मन शांत होईपर्यंत लिहायचं. एक क्षण असा येतो की पुढे काही लिहावंसं वाटत नाही. कुणाबद्दलही लिहावंसं वाटत नाही. बोलावंसंही वाटत नाही. कारण तेव्हा विचार संपलेले असतात, थांबलेले असतात. मनातली सगळी घाण निघालेली असते. मनाचं पात्र त्या क्षणी रिकामं झालेलं असतं. त्यावेळेस मनात चांगले विचार भरायचे. अगदी दुसऱ्याच पानावर मला कोणत्या गोष्टी आनंद देऊन जातात, आनंदी करतात त्या गोष्टी लिहून काढायच्या. उदाहरणार्थ, मला बागेत फिरायला आवडतं, कॉफी घ्यायला आवडते, जुनी गाणी ऐकायला आवडतात, पुस्तकं वाचायला आवडतात, मुलाबरोबर वेळ घालायला आवडतो, माझ्या स्टार्टअपसाठी नवीन एखादा व्हिडिओ पाहायला आवडतो, गार्डनिंग करायला आवडतं, लिहायला आवडतं, वाचायला आवडतं. जे जे आपल्याला आवडतं ते विचार करून करून लिहून काढायचं. अगदी मी तर म्हणेन की मी केल्यात तशा त्या गोष्टींच्या छोट्या छोट्या चिठ्ठ्या करायच्या. एखाद्या छान बाउलमध्ये ठेवून द्यायच्या. आपण एखादी चांगली गोष्ट केली, उदाहरणार्थ एखादं कठीण काम तू पूर्ण केलंस किंवा एखाद्या भांडणांमध्ये तू शांत राहिलीस, कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन एखादं काम केलंस की स्वतःचं कौतुक करायचं. आनंद देणाऱ्या, समाधान देणाऱ्या त्या गोष्टींच्या चिठ्ठ्यांपैकी एक चिठ्ठी उचलायची आणि स्वतःला बक्षीस द्यायचं. याने होतं काय? आपला फोकस बदलतो. एकदा का मेंदूचा फोकस बदलला की विचारांचा फोकस बदलतो. विचारांचा फोकस बदलला की भावनांचा बदलतो. भावनांचा बदलला की कृतीचा बदलतो. आयुष्याच्या ध्येयाचा सुद्धा फोकस बदलतो. आश्चर्य वाटेल तुला की या गोष्टी खऱ्या घडतात. एक प्रयोग करून पहा जमल्यास. एके दिवशी ठरव की आज मला हिरवे कपडे घातलेल्या व्यक्ती पाहायच्या आहेत आणि मोजायला सुरुवात कर. आश्चर्य वाटेल तुला त्याच व्यक्ती दिसतील ज्यांनी हिरवे कपडे घातलेत.
अगं कितीदा असं होतं, आपलं डोकं दुखत असतं आणि बाहेर कुणीतरी रडण्याचा पडण्याचा मोठा आवाज होतो. आपण पाहायला बाहेर जातो आणि लक्षात येतं की 2-4 मिनिटं आपला फोकस हल्ल्यामुळे आपलं डोकं दुखायचं थांबलेलं असतं. खरं तर ते थांबलेलं नसतं, पण आपण आपल्या दुःखावरून तो फोकस हलवलेला असतो. म्हणजेच आपल्या दुःखाला न कळत इग्नोर केलेलं असतं. बस तेच आयुष्यात करायचंय. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगलं शोधायचा प्रयत्न करायचा, अगदी संकटात सुद्धा. तुला माहितीये संकट म्हणजे काय? संकट म्हणजे आपल्या भल्यासाठी देवाने केलेला चांगला कट. कितीतरी गोष्टी संकटात आपल्याला खूप काही शिकवून जातात, कणखर बनवतात. आपल्या आयुष्यात आज जे काही चांगलं आहे, बरं आहे, उत्तम आहे, त्याच्याकडे आपला फोकस नाही, म्हणून आपल्याला आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स मोठे वाटतात. आज आपल्याला 2 वेळेस अन्न मिळतं. जगातल्या 30-40% लोकांना 2 वेळेस अन्न सुद्धा मिळत नाही. राहायला घर आहे, कित्येक लोक निवाऱ्यासाठी धडपडतात. आज आपलं शरीर आपल्यासाठी काम करतंय. कित्येक लोक आयसीयू मध्ये मरणाची वाट पाहताय. कुणाला जगायचंय पण श्वास हातात नाही. आपण इथे आरामात टीव्हीवर मॅच पाहतोय, पण कितीतरी लोक युद्धात जखमी होतायत, मृत पावतायत. पण आपला फोकस आपल्या दुःखांकडे आहे, सुखांकडे नाही. म्हणून दुःखांचा गुणाकार वाढतोय आणि सुखाचा मात्र भागाकार होत चाललाय. आपल्याला वाटतं काही लोक किती सुखी आहेत, समाधानी दिसतायत, पण तसं नसतं. प्रत्येकाच्या आयुष्यात त्याच्या त्याच्या वाटणीचं दुःख हे असतंच. फक्त त्यांच्याकडच्या सुखाचा सोहळा कसा करायचा आणि त्यांच्याकडच्या दुःखांना केराच्या टोपलीत कसं टाकायचं, ही कला त्यांना अवगत झालेली असते. कोणत्या गोष्टींना इग्नोर करायचं हे त्यांना समजलेलं असतं. व्यक्ती असो, वस्तू असो किंवा परिस्थिती, त्याच्यात काहीतरी चांगलं शोधायला शिकावं. आपल्या घरातल्या व्यक्तींमध्ये 10 दुर्गुण असतीलही, पण 2 तरी सद्गुण असतीलच ना. प्रयत्नपूर्वक त्या सद्गुणांना पाहायला शिकायचं, त्याचं कौतुक करायचं. शेवटी विचार म्हणजे तरी काय ग, एनर्जीच आहे ती, आणि बूमरँग होऊनच ती आपल्याकडे परत येते. जे विचार प्रसारित होतात किंवा आपण प्रसारित करतो तेच आपल्याकडे पुन्हा येतात. अर्थात या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा करण्यासारख्या आहेत, पुन्हा पुन्हा अनुभव घेण्याच्या आहेत. इथे बोलून बसून काहीच घडणार नाही. एखाद्या सफेद कागदावर काळ्या रंगाचा बिंदू काढला आणि आपल्याला विचारलं की तुला आता काय दिसतंय? आपण काय म्हणणार? काळा बिंदू दिसतोय. खरं तर आपल्याला शुभ्र कागद दिसायला हवा होता, पण त्यातून फक्त आपण काळा बिंदूच शोधून काढला. कारण मानवी मनाची रचनाच निगेटिव्हिटीकडे झुकेल अशी बनलेली आहे. म्हणूनच तर आळशी होण्याचे 10 मार्ग, नकारार्थी विचार करायचे 15 सोपे उपाय अशी पुस्तकं कुणी लिहित नाही. कारण नेगेटिव्हिटी हा माणसाचा स्थायी बाब आहे. तो तोडून पॉझिटिव्हिटीकडे कसं जायचं हा मुद्दा असतो. म्हणूनच तर आपल्याला चंद्रात डाग दिसतो, सूर्यात दाहकता दिसते, समुद्राचा खारटपणा जाणवतो, आकाशात नेमके काळे ढगच दिसतात. व्यापक आणि अथांग रूप कसं शोधायचं याची आपल्या मनाला ट्रेनिंग नसते. एक छान गोष्ट सांगते. श्रीकृष्ण आणि अर्जुन दोघे जात असताना त्यांनी एका जखमी कुत्र्याला पाहिलं. त्याच्या अंगावर अनेक जखमा होत्या, त्यावर किडे पडले होते, त्याची लाळ गळत होती, डोळे लोंबकळत होते, अगदी काळा कुट्ट कुत्रा. किळस वाटावा एवढा. अर्जुनाने भगवानांना प्रश्न विचारला, भगवान, याने कितीतरी पाप कर्म केली असतील म्हणून त्याची ही अशी अवस्था. यात काहीच चांगलं नाही, छान नाही. भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, पार्थ, तुला त्याचं सगळंच वाईट दिसलं, पण त्याचे दात पहा, किती छान शुभ्र लखलखतायत. कुठेतरी पुण्य केलं असेल, त्याचंही फळ मिळाले की त्याला. फक्त आपल्या दृष्टीला ते दिसलं नाही. भगवान श्रीकृष्णांची पूर्ण दृष्टी नाही, पण अंशतः दृष्टी जरी आपल्यात आली तरी आपल्या आयुष्याचं गोकुळ होईल. बस मला एवढंच म्हणायचंय. काट्यापेक्षा गुलाबाचा सुगंध पाहावा, चिखलापेक्षा त्यात उगवणारं कमळ पाहावं, टणक आवरणापेक्षा नारळातला मऊ गर पाहावा. नको त्या गोष्टी इग्नोर केल्या म्हणजेच मग चांगल्या गोष्टींवर फोकस जातो आणि तशाच गोष्टी आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा घडत राहतात, येत राहतात. प्रत्येक वेळेस प्रतिवाद निवडण्यापेक्षा धन्यवाद निवडावा, वादापेक्षा संवाद निवडावा, रागापेक्षा अनुराग निवडावा. उणीव नको, जाणीव हवी. मुख्य म्हणजे आवडीपेक्षा निवडीला महत्व द्यावं. जर आपण तेच तेच वागून तेच रिझल्ट येत असतील तर थोडं आपलंही वागणं बदलून बघायला काय हरकत आहे? कदाचित वेगळे रिझल्ट सुद्धा येऊ शकतील. भारावल्यासारखी भावना तिच्याकडे पाहत राहिली. खूप खूप थँक्यू प्राजू. काहीतरी गवसतंय मला, काहीतरी सुचतंय असं वाटू लागलंय मला. किती छान बोलतेस तू. खरंच तुझी मुलं, नवरा भाग्यवान आहे. भावना असं म्हणताच प्राजक्ता किंचित हसली. इतक्यात लगेच जनरलायझेशन नको करूस. कारण एक फॅक्ट असंही आहे की माझा नवरा आणि मी वेगळं राहतोय सध्या. घटस्फोट झालेला नाही, पण नात्यात स्फोट मात्र झालेला आहे. ते ऐकून भावना आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिली. अगं पण तू एवढी समंजस आणि तरीही.
म्हणजे काय? समंजस माणसाच्या आयुष्यात काही वाईट घडतच नाही का? त्यांची नाती तुटतच नाही असं नाही. मुळात प्रत्येक व्यक्तीच्या गरजा वेगळ्या असतात. आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांना असं वाटतंय की त्यांना स्वातंत्र्य हवंय. घरच्या जबाबदाऱ्यांपासून मोकळं व्हायचंय त्यांना. पती पत्नीच्या नात्याचं बंधन नकोय त्यांना. त्यांच्या आयुष्यात दुसरी कोणी स्त्री आहे असं नाही, पण मुळात त्यांच्या आयुष्यात त्यांना कोणी स्त्री पत्नी म्हणून नकोय. आणि त्यांच्या मताचा, भावनांचा, विचारांचा मी आदर करते. त्यांच्याबद्दल मला कोणतीही तक्रार नाही. पती म्हणून ते किती यशस्वी आहेत, किती अयशस्वी आहेत, हे सुद्धा मला जज करायचं नाही आता. एक मुलगा म्हणून आपल्या आईच्या जबाबदाऱ्या ते पूर्ण करतात. माझ्या मुलींची काळजी घेतात. माझ्याशी सुद्धा ठीकठाक बोलतात. माझ्या मते विचारलंच तर मुलगा म्हणून, पिता म्हणून, एक माणूस म्हणून ती व्यक्ती चांगली आहे. त्यामुळे नवरा म्हणून अपयशी ठरला असं म्हणायचं मी सोडून दिलंय आता. तेवढी तटस्थता आली आहे माझ्याकडे. माझ्याकडे ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याच्यावर मी फोकस करते. मग एवढी चांगली नाती असताना एक नातं तुटलं किंवा सुटलं म्हणून त्याच्यासाठी आता रोज काय रडत बसायचं? ते नातं किती महत्वाचं असलं तरी त्याने माझी इतर नाती झाकोळली जावी आणि माझं आयुष्यच गडद करून टाकावं एवढं आता महत्व मी नाही देत त्या गोष्टीला. नातं टिकवायची जबाबदारी दोघांची असते. तशी इच्छा दोघांनाही असावी लागते. माझ्या परीने मी पूर्ण प्रयत्न केला. ती इच्छा आता त्यांच्यात नाही. त्यात माझा किंवा नात्याचा काहीही दोष नाही. कधी कधी कुलूप बरोबर असतं, फक्त किल्ली सापडत नसते. असं काहीतरी झालंय. त्यावेळेस मग योग्य किल्ली सापडेपर्यंत शांत राहायचं आणि शरणागती पत्करायची. त्या जगत नियंत्याला सरेंडर करून टाकायचं. जेव्हा आपल्या मनासारखं होत नसतं तेव्हा समजायचं ते परमेश्वराच्या मनासारखं होतंय आणि त्याच्या मनासारखं झालेलं केव्हाही उत्तमच असतं, नाही का? असं म्हणून प्राजक्ता हसली. बरं, आणखीन काही बोलायचं का निघू मी? प्राजक्ताने विचारलं. नाही ग, संपलं बोलणं, आता फक्त कृती, असं म्हणत भावना उठली. राजू, तुझा नंबर दे ना. प्राजक्ताने तिच्या पर्समधलं कार्ड काढलं आणि भावनाच्या हातात दिलं. भावनाने ते पाहिलं. त्यावर प्राजक्ताचं नाव होतं आणि खाली CA असं लिहिलेलं होतं. आपली मैत्रीण एवढी हुशार, समंजस आहे याचं भावनाला कौतुक वाटलं. प्राजक्ता निघून गेल्यावर तिने आधी स्वतः कलिंगडाचं ज्यूस घेतलं. बेंचवर बसून शांतपणे ते पिऊन घेतलं. 2 कलिंगडाचे ज्यूस पॅक सुद्धा करून घेतले. शांतपणेच घरी आली. दरवाजा उघडताच सासूबाई काहीतरी बोलण्यासाठी रागात बसलेल्याच होत्या. ती त्यांच्या बाजूला जाऊन बसली. अय्या आई, आज ही साडी नेसलात? ही निळ्या रंगाची साडी ना तुमच्यावर अगदी खुलून दिसते. बाकी अगदी गोडच दिसता तुम्ही या वयात सुद्धा. ते ऐकताच सासूबाईंना आश्चर्य वाटलं. चंबूसारखे भांडणास करता खेचलेले ओठ आता हसण्यासाठी प्रसरण पावले होते. त्यांच्याही नकळत शब्द बाहेर पडले. खरंच का ग? हो, अगदी खरं. आणि बघा ना, आज मी तुमच्यासाठी आणि बाबांसाठी कलिंगडाचा ज्यूस घेऊन आले. पटकन ओतून आणते हा. ती आत गेली तोच बाहेरून सासूबाई म्हणाल्या, बरं का, फ्रीजमध्ये गवार असेल बघ, इथे आणून ठेव. मी आणि बाबा मोडून देतो तुला. तू बिचारी एकटी किती कामं करणार? भावनाला हसूच आलं. विचार म्हणजे एनर्जीच असते. बूम रँग होऊनच ती परत येते आपल्याकडे. हे काही खोटं नाही. चांगलं शोधलं की चांगलं दिसतं आणि चांगलं घडतं. श्रीकृष्णाला किडे पडलेल्या कुत्र्यांमध्ये सद्गुण दिसले, तर मग आपल्याला एवढ्या चांगल्या माणसांमध्ये का दिसू नये? खरोखरच त्या क्षणापासून प्रयत्नपूर्वक ती घरातल्या बाहेरच्या सगळ्यांमध्येच चांगलं काय दिसतंय ते पाहू लागली. चांगल्या गोष्टींकडे फोकस गेलं की नको असलेल्या गोष्टी आपोआपच इग्नोर होतात. व्यक्ती असो, वस्तू असो किंवा परिस्थिती, सगळ्यांमध्येच चांगलं काय दिसतंय ते आधी पाहायचं. नको वाटत असलेल्या गोष्टींना म्हणायचं जस्ट इग्नोर इट. तेव्हापासून तिचं तरी आयुष्य बदललंय. 6 महिन्यांनी बागेत पुन्हा तिला प्राजक्ता भेटली, पण यावेळेस ती एकटी नव्हती, मिस्टरांबरोबर होती. भावनाला आश्चर्य वाटलं. त्याहून जास्त आनंद झाला. प्राजक्ताला सुद्धा भावनाला पाहून खूप आनंद झाला. प्राजक्ता भावनाच्या कानात कुजबुजली. अगं, काट्यांकडे दुर्लक्ष केलं म्हणून बघ, गुलाबांच्या पाकळ्या हातात आल्या. पुढच्या महिन्यात आम्ही दोघं मुलांना फॅमिली ट्रिपसाठी घेऊन चाललोय. बालीला चाललोय. ऐकून भावनाला आनंद झाला. तुझा सल्ला माझ्यासाठी पण काम करतोय हा प्राजू. अपेक्षा नव्हती खरं तर, पण हळूहळू का होईना सगळं बदलतंय. माझं स्टार्टअप पण सुरू झालंय. बाकी घरात छोट्या मोठ्या कुरबुरी चालू असतात, पण आता सध्या एक तारक मंत्र मिळालाय ना, तो तारून नेतोय. कोणता ग? आश्चर्याने प्राजक्ताने विचारलं. अगं, तोच तो, जस्ट इग्नोर इट. ती असं म्हणताच दोघी जणी एकत्रच हसल्या आणि मग प्राजक्ता मिस्टरांच्या हातात हात घालून गुलाबाचा सुगंध वेचायला पुढे निघून गेली. मित्रांनो, काही गोष्टी फक्त ऐकण्यासाठी नसतात, त्या आयुष्यात अंमलात देखील आणायच्या असतात. तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींच्या चिठ्ठ्या करा आणि चांगलं काम केलं की स्वतःला त्याचं बक्षीस द्या. आजपासूनच चांगल्या गोष्टी पाहायला, बोलायला, करायला शिकूयाच. दिवसभरात तुम्ही ते करालच खात्री वाटते मला, पण सुरुवात आता या ऐकलेल्या गोष्टीपासूनच करा. माझ्या गोष्टीत नेमकं तुम्हाला काय आवडलं, काय छान वाटलं ते कमेंट करून नक्की कळवा.